अरे बापरे! बरं झालं आम्ही तिथं गेलो नाही. जर आम्ही गेलो असतो ना, आम्हाला पण असाच त्रास झाला असता. नाहीतर मग हे आमचं इतकं नुकसान झालं असतं. नाहीतर आम्हाला पण त्रास झाला असता. मग हे जे झालं ना, ते चांगल्यासाठीच झाले. आपण तिथं गेलो नाही हे खूप छान झालं. जर आम्ही गेलो असतो तर आम्हाला खरंच खूप त्रास झाला असता. हे विचार आपण नेहमीच करत असतो. ज्यावेळेस आपल्यासोबत कुठलीही घटना घडलेली नाही, थोडंसं छोटंसं काहीतरी घडलेलं आहे किंवा काहीतरी नुकसान झालेलं आहे, त्यातून आपण इतका विचार करायला लागतो ना, की अमकं झालं असतं, तमकं झालं असतं, पण त्यातनं काही नुकसान हे झालेलंच नसतं. आणि हे सगळं विचार करत असताना आपण जास्तीत जास्त ना नकारात्मक विचार करतो आणि त्याच्यामध्येच गुंतून जातो आणि त्याचा परिणाम हे आपल्यावरतीच होतो. एकदम वाईट परिणाम जे तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकू शकतं किंवा तुमच्यासोबत काहीही वाईट घडू शकतं आणि याबद्दल आपण थोडंसं आज बोलणार आहोत. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्त राहायचं आहे. ज्यावेळेस आपण मस्त राहू ना, आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू. त्यामुळे स्वतः मस्त राहा आणि कुटुंबाला मस्त ठेवा. तर चला येऊया आत्ता आपल्या मुद्द्यावरती. जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, घटना काही घडलेली नसती. थोडीफार छोटीशी काहीतरी आपल्यासोबत वाईट घटना घडली, त्याचा आपण इतका बाऊ करतो ना, की त्याचा आपण स्वतःवरती पूर्णपणे वाईट परिणाम होऊ देतो. आणि हे जे विचार मला आले, नेहमीसारखंच तुम्हाला मी सांगते, मला जे विचार येतात, मला जे घटनेतनं काही दिसतं किंवा थोडंफार मला वाचनामध्ये काही छान वाटलं, तर मी ती तुमच्यापर्यंत आणते आणि माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. तसाच आजचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जे माझ्यासोबत थोडंसं ऐकण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती मी विचार केला आणि असं वाटलं की याच्यातनं आपल्याला काहीतरी थोडंसं शिकायला मिळतं. ते आपण आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करावा म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे. तर सांगायचं असं की नेहमीच बऱ्याच वेळ सांगणं झालेलं आहे की माझं छोटंसं पार्लर आहे आणि पार्लरमध्ये अशा खूप साऱ्या बायका येत असतात. त्यांच्यासोबत माझे विचाराची देवाणघेवाण किंवा थोड्याशा गप्पा हे कामासोबत होतात. तर मग अशाच 1-2 दिवसाखाली माझ्याकडे ताई आल्या होत्या आणि त्यांचं म्हणजे आयब्रोज करताना मी गप्पा मारत होते. आणि असं वाटलं की म्हणजे ते माझ्याकडे नेहमीच येतात, नेहमीचेच क्लायंट आहेत, त्यामुळे नेहमीच येतात. त्यामुळे मी त्यांना बघितलेलं की ते कशा दिसतात. मग ते आल्यानंतर मी त्यांना अशीच विचारलं, म्हणजे विचारपूस मी जास्तीत जास्त प्रत्येक माझ्या मैत्रिणीशी करतेच, कशा आहात, काय, अशा जास्त दिवसांत आल्यानंतर. मग तशीच विचारपूस मी त्यांना करत होते की ताई तब्येत बरी नाही आहे का तुमची? जरा अशा खराब दिसताय तुम्ही. तर मग त्यावरती त्या बोलल्या की म्हणजे माझी तब्येत एकदम छान झाली होती बरं का ताई, पण आता एवढ्यामध्ये थोडीशी खराब झाली. मग मी विचारलं का, काय झालं? तर मग त्यांनी जे सांगितलं ना त्याच्यावरूनच मला आजचा विचार आला आणि असं वाटलं की तुम्हाला सांगावं. तर त्यांनी मला हे सांगितलं की गावी जाताना, म्हणजे ते त्यांच्या घरची 4 व्हीलर गाडी घेऊन जात होते आणि गावी जाताना त्यांच्यासोबत एक छोटीशी दुर्घटना घडली. म्हणजे त्यांची गाडी ही कुठेतरी थोडीशी दुर्घटना घडली आणि त्यांनी त्याचा विचार इतका सखोल केलेला ना की अक्षरशः त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम झालेला. म्हणजे घडलं तर काही नव्हतं, थोडंसं कुठेतरी त्या धडकलेल्या होत्या, पण त्यांच्या मनावरती त्याचा खूप वाईट परिणाम झाला. आणि मग त्या विचार करत होत्या की म्हणजे असं झालं असतं तर. म्हणजे मी त्यांना बोलले ना की मग ताई असं फक्त एवढंच घडलंय ना, मग तुम्ही एवढं का टेन्शन घेतलंय आणि एवढ्या का खराब झाल्या? मग त्यांचे जे विचार आले ना, त्यांनी जे सांगितलं ना, मग त्याच्यावरूनच मला कल्पना आली की खरंच आपण अशा ह्याच्यामध्ये खूप गुंतल्या जातो. म्हणजे त्यांनी सांगितलं, "ताई झालं नाही ठीक आहे, पण झालं असतं तर?" म्हणजे बघा ना, जी घटना घडलीच नाही, काही झाली नाही, तरीही आपण त्याच्यामध्ये इतके डुबून जातो की त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. मग त्यांच्यासोबत बोलताना तसं झालं की ताई मग असं झालं असतं, जास्त लागलं असतं तर, किंवा म्हणजे काही वाईट घटना घडली असती तर, हे या विचाराने त्यांनी म्हणजे इतकं त्यात डुबल्या गेल्या ना की त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती झाला होता. आणि त्यांच्या म्हणजे मेंटल हेल्थ पण त्यांना असं झोपेवरती वगैरे परिणाम झालेला, तेव्हा असं सांगत होत्या. त्यामुळं मी तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहे
की जी घटना झालीच नाही आहे त्याचा आपण इतका सखोल विचार करायचा नाही आहे. आणि एखादी घटना घडलीच, हे असा काहीतरी प्रकार घडलाच, तर आपण त्याची दुसरी पण बाजू बघायची. जसं म्हणतात ना, की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जसे पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह विचार. आणि उदाहरण द्यायचंच असेल तर आपण म्हणतो की एका आपल्या नाण्याला सुद्धा दोन बाजू असतात. तसेच प्रत्येक गोष्टीला, घटनेला हे दोन बाजू असतात. तसंच मी त्यांना सांगत होते आणि तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे की कुठली पण घटना घडो, काही असो, त्याच्यातली दोन बाजू असतात. आता त्यांच्यासोबत ती घटना घडली, तर मग मला काय विचार आला की तुम्ही ते म्हणजे निगेटिव्ह विचार नका करू ना, की असं झालं असतं, तसं झालं असतं, तो नका विचार करू. त्याच्याऐवजी तुम्ही असा विचार करा ना, हे घडलं तर हे एक चांगलं झालेलं, की म्हणजे पुढं काहीतरी वेगळं घडायला नको म्हणून हे घडलं असावं, किंवा जे घडलं त्याच्यामध्ये आम्ही सुखरूप बाहेर आलो. तुम्ही असा विचार करा ना, हे असं मला वाटलं. आणि मला तेच सांगायचं की जे आपले म्हणजे आपल्या बायकांना खरंच जास्त जास्त बायकांना आपल्याला सवय असते की कुठल्याही घटनेमध्ये आपण इतके गुंतून जातो ना, इतका विचार करतो ना, जी घटना घडलेलीच नाही आहे तर मग ती आपण घडवून आणतो, आपल्या नजरेपुढं घडून आणतो आणि त्याच्यावरती 1 ना 100 प्रश्न तयार करतो की हे असं झालं असतं तर तसं झालं असतं, मी तिथं गेले नसते तर हे घडलं नसतं, किंवा त्यांनी मला सांगितलं नसतं तर असं घडलं असतं, किंवा मी हे आज झालं असतं तर काय घडलं असतं. हे 1 ना 100 विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि ते जे विचार आहेत त्याच्यामध्ये आपण गुरफटून जातो. म्हणजे म्हणतात ना, पॉझिटिव्ह विचार आपण जास्त वेळ करू शकत नाही, पण निगेटिव्ह विचार हे ते आपल्याला अशा जाळ्यामध्ये गोरफटल्या जातो ना, की आपण त्याच्यातनं लवकर बाहेर निघत नाही आणि आपण त्यातलंच गुरफटल्या जातो. आणि त्याचा परिणाम मात्र हे आपल्यावरती होतो, आपल्या शरीरावरती होतो, आपल्या झोपेवरती होतो, आपल्या खानपानावरती, म्हणजे आपल्या जे दिनचर्या आहे, आपल्या जीवनावरतीच त्याचा परिणाम होतो. तर त्याचा काही संबंध नसताना मग हे विचार का? तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे मैत्रिणींनो, की जी घटना घडली आहे, ठीक आहे, वाईट जरी घडलेली असेल ना, त्याची आपण पॉझिटिव्ह गोष्ट बघूया काय घडलेली आहे, किंवा जी घटना काही घडलेलीच नाही आहे तर त्याचा इतका खोलवर विचार करायचा नाही आहे आपल्याला, त्याचा त्रास जे आपल्या शरीरावरती होणार आहे. आणि मला तुम्हाला या उदाहरणातून हे सांगायचं होतं की जर आपल्यासोबत कधी काही घडलेलं असेल ना, तर आपण त्याची दुसरी बाजू पण नक्की बघूया की त्याच्यामधनं पॉझिटिव्ह काय घडलं असेल, आणि आपण ते पॉझिटिव्ह आपल्या डोळ्यासमोर घडून आणूया की हे बरं झालं, हे असं झालं, हे तसं झालेलं आहे, किंवा मग हे झालेलं आहे पण चांगल्यासाठीच झाले, काहीतरी माझ्या पुढं काहीतरी वेगळं असणार किंवा चांगलं घडायचं असेल, तर हे असं आपल्याला विचार करायचा आहे. आणि निगेटिव्ह बाजूला आपण पकडून ठेवायचं नाही आहे, निगेटिव्ह बाजूमध्येच आपल्याला पूर्णपणे उतरून जायचं नाही आहे, तर त्याची जी दुसरी बाजू आहे ती पण बघायची आहे आपल्याला. आणि आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पॉझिटिव्ह राहिल्यामुळं आपण आनंदी राहू शकतो, आणि निगेटिव्ह राहिल्यामुळं आपण त्याच्यामध्येच गुरफटल्या जातो आणि आपल्याला नैराश्य हे आपल्याला म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्यासोबत होत असतात. इथून पुढं आपण असा विचार करूया की मी इथं कुठलीही घटना घडली ना, की मी त्याची दुसरी बाजू बघणार आहे, त्याची पॉझिटिव्ह बघणार आहे आणि मी त्या पॉझिटिव्हनीच विचार करायचा आहे. पूर्ण प्रयत्न आपल्याला पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला मान्य आहे नकारात्मक विचारामध्ये जेवढं माणूस गुंतलं जातं तेवढं आपण सकारात्मक विचार करू शकत नाही, पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, नेगेटिव्ह विचारामध्ये गुरफटून जायचं नाही आहे. तर या व्हिडिओतनं मला हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, किंवा माझे हे जे विचार तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला तुमच्या सूचना वाचायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं आहे या व्हिडिओबद्दल, काय हे मला नक्की तुम्ही सांगा माझ्या व्हिडिओबद्दल. आणि हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणला, तुम्हाला कसा वाटला मला कळवा. धन्यवाद.